श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेकरताच्या नवीन अंदाजाबाबत. वाढती महागाई, पुरवठा साखळीतल्या व्यत्यय, भूराजकीय तणावामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा व्हायला अडचणी असल्यानं चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग 7.5% मर्यादित राहील असा अंदाज जागतिक बँकेच्या अहवालातून मंगळवारी व्यक्त करण्यात आला. बँकेकडून दुसऱ्यांदा अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या अनुमानात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी जागतिक बँकेनं भारतीय अर्थव्यवस्था 8.7% दरानं वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. एप्रिलमध्ये त्या अंदाजात सुधारणा करून 8% आणि आता त्यात आणखी सुधारणा करत तो 7.5% खाली आणला गेला आहे. विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घटकांमुळे आर्थिक विकासाचा हा दर कायम राखणं अवघड झालं आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेनं पतधोरण समितीच्या नियोजित बैठकीआधीच तातडीनं रेपो दरात 4 बिंदूंची वाढ केली होती आणि मागच्या आठवड्यात सुद्धा 0.5% वाढ करत रिझर्व्ह बँकेनं रेपो दर 4.90% नेला. तरीही महागाईची चढती कमान कायम असून घाऊक महागाईचा दर मागच्या महिन्यात 15.88% पोचला होता. या पार्श्वभूमीवर फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेनं आर्थिक वर्ष 2022-2023 करता भारतीय अर्थव्यवस्था 7.8% दरानं वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धींसंदर्भात अधिक चर्चा करताना अर्थविषयक मुक्त पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, गेल्या काही दिवसात भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचे दर हे अंदाजले गेले. अनेक आघाडीच्या कंपन्या, वित्तसंस्था तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नामांकित पतसंस्था यांनी देखील भारताचा विकासाचा दर हा काहीसा येत्या काळामध्ये आकर्षेल असं नमूद केलं. ही भीती सर्वार्थाने खरी ठरते की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. फिच या रेटिंग संस्थेने देशाचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षात 5.9%, मूडीजने 8.8%, तर वर्ल्ड बँकेने 7.5% असा अंदाजित केला आहे. वर्ल्ड बँकेची भीती तर त्यापेक्षाही पुढची आहे. जागतिक आर्थिक महासत्ता अमेरिकेला भेडसावत असलेल्या समस्येचा म्हणजे आर्थिक मंदीचा सामना भारतालाही करावा लागेल की काय अशी शक्यता जागतिक बँकेने व्यक्त केलेली आहे. अर्थव्यवस्थेचे हे विकास दराचे अंदाज काहीसे आकर्षले जात असले तरीसुद्धा देशाची अर्थव्यवस्था ही कोविडपूर्व स्थिती नजीक आहे हे मान्य करावं लागेल. देशाचा आर्थिक विकास दर रोडावत जाणार आहे हे खुद्द रिझर्व्ह बँकेनेही मान्य केलेलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 7.5% असेल असं म्हटलं आहे आणि देशातील सर्वात मोठी स्टेट बँक हिने सुद्धा हा दर 7.5% आसपास असेल असं नमूद केलं आहे. एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग पूर्वी म्हणावा तसा राहील याबाबत शंका निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे मोठं आव्हान आहे ते महागाई वाढीचं. देशाचा महागाईचा दर हा दिवसेंदिवस महिनागणिक वाढत चाललेला आहे. ताज्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दर हा मेमध्ये 7.4% स्थिरावला असला तरी काल परवाच जाहीर झालेला घाऊक किंमत निर्देशांक अर्थात चलनवाढीचा दर हा जवळपास 16% झेपावला आहे. महागाईचा हा दर गेल्या सलग 10व्या महिन्यात वाढलेला आहे आणि तो रिझर्व्ह बँकेच्या सहनशक्तीच्या अगदी पल्ल्यात गेलेला आहे. रिझर्व्ह बँकेनेही म्हटलं आहे की इन्फ्लेशन अर्थात महागाई ही येत्या काही दरम्यान वाढतच राहणार आहे आणि म्हणूनच महागाईला आळा घालण्याचा प्रयत्न म्हणून आणि प्रसंगी थोडंसं विकास दराकडे दुर्लक्ष म्हणून रिझर्व्ह बँकेने गेल्या 2 टप्प्यांमध्ये रेपो दर वाढवले. अर्थात व्याजाचे दर जवळपास 1% वाढले ते अवघ्या 6व्या महिन्यात. कर्जाचे, गृहकर्जाचे, ठेवींचे दर वाढत आहेत तसे गृहकर्जाचे, वाहन कर्जाचे आणि अन्य वैयक्तिक कर्जाचे दरही वाढू लागले आहेत. हे दर येत्या काळात अशाच प्रमाणे वाढत राहतील. अन्य तपास संस्था किंवा वित्तसंस्थांच्या अंदाजानुसार संपूर्ण आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक 1% रेपो आधी वाढ करण्याची शक्यता आहे. अर्थात अर्थविकासाला चालना देण्याऐवजी महागाईवर नियंत्रण मिळवणं हे प्राधान्य असल्याचं यात नमूद करण्यात आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेनं महागाईचा गेल्या 4 दशकांचा उच्चांक गाठला त्याचप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेने 1991 नंतरची महागाईची सर्वात मोठी पातळी गेल्या महिन्यात अनुभवली.
देशाचा आकार असलेला विकास दर आणि वाढत जाणारा महागाई दर या पार्श्वभूमीवर ठेवींचे आणि व्याजदराचे दर हे येत्या काळात वाढत राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून भांडवली बाजारात पडझड सुरू आहे. डॉलरसमोर रुपयाही कमकुवत बनला आहे आणि तिकडे क्रिप्टोकरन्सीमध्ये अनेक डॉलरचे चलन, आभासी चलन हे त्याच्या अर्ध्या मूल्यापर्यंत येऊन ठेपलेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती वाढतातच आहे. रशिया-युक्रेन युद्धाचं सावट अजूनही कायम आहे. यामुळे अनेक चीजवस्तू, विशेषतः खाद्यान्नाच्या वस्तू या महाग होत आहेत. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येते, मात्र रोजगार आणि उत्पन्न वाढीमध्ये तिची भर पडत नाही आहे. महागाईचा हा दर गेल्या तिमाहीपासून अधिक वेगाने वाढतोय. त्याचबरोबर विकासाचा दर हा स्थिर आहे. अर्थात हे सारे आव्हानं येत्या काही महिन्यांसाठी किंबहुना चालू आर्थिक वर्षासाठी तरी कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा अंदाज विविध संस्थांकडून जरी कमी केला गेला असला तरीसुद्धा इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत म्हणता येईल. कोविड काळानंतर अनेक देशांना विविध तीव्रतेच्या आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध, त्यातून वाढलेल्या खनिज तेलांच्या किमती आणि अमेरिकेत उसळलेला महागाईचा आगडोंब आणि या सर्व संकटांना नियंत्रणात आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे आपल्या अर्थव्यवस्थेसमोरचं सुद्धा आव्हान निर्माण करत आहे. गेल्या 3 दशकांपासून जग आर्थिकदृष्ट्या एवढं जवळ आलंय की एका देशात उसळलेल्या प्रश्नांचा प्रभाव उर्वरित जगावरही पडतोय. मागच्या दशकात ग्रीससारख्या देशामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक प्रश्नामुळे संपूर्ण युरोप खेचला गेला आणि युरोझोन अर्थव्यवस्था कोसळली, तर त्याचा प्रभाव पूर्ण जगावर पडेल म्हणून इतर देशांनासुद्धा या प्रश्नांची उकल होईल यासाठी प्रयत्न करावे लागले. भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा उर्वरित जगात घडणाऱ्या घटनांचा प्रभाव पडतो. यातल्या प्रमुख घटकांचे विश्लेषण करताना अर्थविषयक ब्लॉग लेखक आशुतोष टिळक यांनी मांडलेली मतं त्यांच्या शब्दात. जशी आपली भारताची RBI आहे तशी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह आहे. जशी आपल्या RBIची दर ठरवण्याची मीटिंग होते तशीच फेडरल ओपन मार्केट ऑपरेशन्सची त्यांची मीटिंग दर महिन्याच्या एका ठराविक दिवसांना होत असते. आणि आता आज संध्याकाळी वाईल रेकॉर्डिंग हे आज संध्याकाळी होत आहे. अमेरिकेच्या याच्यानुसार येणाऱ्या पुढच्या काही तासांमध्ये ते ठरवतील. आणि त्यांच्याकडचे आत्ता महागाईचा दर हा जवळपास 9% टेकलेला आहे. पुढच्या काही आठवड्यांमध्ये तो 9%वर जाईल. आणि आत्तापर्यंत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनी या सगळ्याकडे जे काय दुर्लक्ष केलं होतं की महागाई ही ट्रान्झिटरी आहे, ती येईल आणि जाईल असं म्हणून त्याच्याकडे जे काय दुर्लक्ष करणं चालवलं होतं ते आता त्यांना अंगावर येतं आहे. त्यांना आता ते कठीण होतं आहे, कारण त्यांच्याकडे आता जवळपास सगळ्याच गोष्टींचे भाव वाढत चालले आहेत. आणि जी माणसं एकेकाळी $20,000 पर महिना किंवा $25,000 पर महिना कमवत होती, ती माणसं आता पेचेक टू पेचेक होत आहेत की त्यांना घरात सॅलरी, त्यांचा पगार आल्यानंतर गोष्टी पे करता येत आहेत. बाय नाऊ पे लेटर सारखे अनेक सारे ऑप्शन्स तिथे येऊन पडलेले आहेत. आणि याचा परिणाम भारतावर अशा रीतीने होतो आहे की ज्या सेंट्रल बँकेकडे, अशा कुठल्याही आर्थिक संस्थेकडे ज्यांच्याकडे $9 ट्रिलियन आसपासचं गुंतवणूक असते, की जे सरकारचे कर्ज रोखे, खाजगी कर्ज रोखे किंवा ज्यांना तुम्ही असं म्हणू शकता की मॉर्गेज बॅक सिक्युरिटीज, कर्ज दिलेल्या सिक्युरिटीज ज्या माहिती आहे की इन फ्युचर हे आपल्याला परत मिळणार आहेत, ते जेव्हा खरेदी करायला फेड सुरुवात करते, तो एका अर्थाने मार्केटमध्ये पाठवलेला फ्री मनी असतो. आणि हे फ्री मनी, हे फ्री डॉलर कुठेतरी अर्थव्यवस्थेवर परिणाम टाकतात. आणि एका अर्थाने जेव्हा व्याजाचे दर अमेरिकेमध्ये 2020-2021 मध्ये शून्याच्या आसपास आणून ठेवले होते, ते सगळे रुपये कुठेतरी अधिक थोडं चलन, कुठेतरी अधिक थोडं नफा मिळवा म्हणून भारतासारख्या काही देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये आले होते. त्याने भारताचा आणि अमेरिकेचाही बाजार वाढत होता. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक स्थिती जी काय आहे भारतामध्ये, त्याच्यामध्ये भारताचं स्थान हे बऱ्यापैकी आत्ता अस्थिर किंवा काही प्रमाणात मॅनेज्ड असं म्हणावं लागेल. कारण भारताच्या बाबतीमध्ये व्याजाचे दर आणि महागाई यांचा जो एक फरक येतो किंवा ज्याला एक रिअल रिटर्न म्हणावं, ते बऱ्यापैकी कमी आहे. युरोपमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये हे काही देशांमध्ये आजही निगेटिव्ह रिटर्न आहे, व्याजाचे दर हे नकारात्मक आहेत, पण ते का आहे ते त्यांना स्वतःलाच माहिती. आणि अशा अनेक साऱ्या बाबतीमध्ये युरोपमध्ये आणि भारतामध्ये असं आहे की युरोपमध्ये चालू असलेलं युद्ध
पोलंडसारख्या देशांचा, फ्रान्ससारख्या देशाचा आणि जर्मनीसारख्या देशाचा त्याला होत असलेला त्यांच्या पॉलिसीज किंवा ओलाफ शॉल्स यांनी $2 बिलियन एका झटक्यात खर्च करून, काही करोड रुपये खर्च करून स्वतःचं संरक्षण वाढवण्याची असलेली तयारी, आणि इथून पुढे जर्मनी हा काय दुसऱ्या महायुद्धानंतर फारसा युद्धखोर नव्हता, पण त्यांनी अचानकपणे स्वतःच्या संरक्षणविषयक सिद्धता वाढवत नेणं, फ्रान्स आणि इतर आसपासच्या देशांना त्यांचं अर्थकारण, त्यांना जे काय लागतं आहे कोळसा आणि ज्या काही इतर गोष्टी आहेत, गॅस, याची टंचाई साठवणं, आणि रशियाने पोलंडचा असलेला गॅस पुरवठा बंद करणं, याचा या देशांच्या अर्थकारणावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. युरोप आणि अमेरिका हे बऱ्यापैकी कन्झम्पशन रिलेटेड आहे. त्यांना आज ना उद्या भारतावर अवलंबून राहायचं आहे, कारण भारतावर त्यांच्या अनेक साऱ्या सर्व्हिसेस अवलंबून राहतात. कारचे अनेक सारे पार्ट्स हे युक्रेनमध्ये बनतात. तुम्हाला जर कमॉडिटीशी रिलेटेड, धातूशी रिलेटेड काही बोलायचं असेल तर तुम्हाला रशियाकडे बघावंच लागतं, आणि या सर्व गोष्टीमुळे आत्ताच्या बाबतीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर बाह्य प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर करत आहेत. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची सेलिंग प्रेशर जे काय आहे, दर काहीतरी याला 2,000 करोड 2,500 करोड दररोजचा जो काय सेलिंग प्रेशर आहे ते टिकणं अशक्य आहे, आणि याचा कुठेतरी परिणाम आपल्या डॉलरच्या फॉरेक्सच्या रिझर्व्हवर होणार आहे. आता हा कशा रीतीने RBI मॅनेज करते हा एक संशोधनाचा विषय आहे. श्रोतेहो, भारत आता जगातली आर्थिक सत्ता बनत असला तरी त्यासमोर आव्हानं काही कमी नाहीत. संकटांच्या काळात आर्थिक शिस्त पाळली तर त्यातून समृद्ध अर्थव्यवस्थेची बीजं रोवली जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवरची आव्हानं आणि घटना या अर्थातच आपल्या हातात नाहीत, परंतु आलेल्या आव्हानांचं रूपांतर संधीत करण्याचं आणि संकटाचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदर वाढवून त्याचे संकेत दिलेच आहेत, परंतु अर्थव्यवस्थेला चालना देऊन गती निर्माण करण्याची आणि त्याच वेळेला महागाई रोखण्याची तारेवरची कसरत रिझर्व्ह बँक आणि सरकारला करावी लागेल. अर्थव्यवस्थेत गती निर्माण करायची तर मागणीला चालना द्यावीच लागेल, आणि मागणी वाढवावी तर महागाईसुद्धा वाढेल असा हा पेच आहे. अर्थात चांगला पाऊस, सुयोग्य धोरणं आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारची असलेली विश्वासार्हता यांच्या बळावर सरकार आणि रिझर्व्ह बँक हे आव्हान स्वीकारून अर्थव्यवस्थेच्या समृद्धतेची बीजं रोवू शकेल अशीच सर्वांची इच्छा असेल. श्रोतेहो, याबरोबरच अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश मोहिते.